त्या भागामध्ये दौऱ्याची तारीख करून घ्यायची. विषय असा आहे की तुमचं खासदारकीचं प्रमाणपत्र घेतल्यावर करायचं तसं आहे की बा 5 च्या नंतर 5, 6, 7 उद्यापासून तयारी होणार. गाँव आइडेंटिफाई होगा, गाँव आइडेंटिफाई करून कहाँ चलना कैसा वो प्लानिंग बनना है। उसके बाद में फिर एक बार रिजल्ट आने के बाद में फिर दूसरे 5-6 रिपोर्ट थोडे आता पण म्हणजे व्हिडिओ सगळ्यांची है ना माहिती काही शेतीचं नुकसान झालं, काही घराचं नुकसान झालं, सायक्लोन मध्ये हवा मोठ्या वादळामुळे घर पडले, घराचे छप्पर उडाले, त्यांना अजूनही मदत नाही, 1 रुपयाची नाही. पीक विम्याचा पत्ता नाहीये, काहीच दिलं नाही. आणि सोयाबीन आणि कापसाचे भाव तर झाले एवढे पाडले यावेळेस 13चे भाव नाही, 2013 मध्ये सगळी परिस्थिती जे आलेली सध्या स्थिती त्याचे पैसे मिळतात. मधामध्ये गारपीट झाली, त्याचे पण पैसे आले. पंचनामे करतात पण प्रत्यक्ष पैसे मात्र अजूनही पोहोचले नाही. एवढे पाडले यावेळेस 13चे भाव नाही, 2013 मध्ये त्यांना अजूनही मदत नाही, 1 रुपयाची नाही. पीक विम्याचा जास्त भीषण आहे. आम्ही प्रदेश काँग्रेसच्या कडून जे कार्यक्रम आला त्यानुसार ज्या समित्या गठीत केल्या गेल्या, विभागीय समित्या, त्यामध्ये नागपूरच्या समितीची बैठक आज पार पडली आणि यामध्ये आम्ही सर्व समितीचे सदस्य उपस्थित आहोत. सुनील केदारजी बाहेर आउट ऑफ बाहेर आहेत, म्हणजे स्टेटच्या बाहेर आहेत, पंजाबला गेले आहेत. आणि नितीन राऊतजी पण नागपूरच्या बाहेर आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि बाकीच्या आम्ही सगळे आहोत. 5 तारखेनंतर 4ला काउंटिंग झाल्यानंतर 5 नंतर आमच्या समितीचा दौरा आम्ही ठरवणार आहोत. नागपूरमध्ये जाऊ, चंद्रपूरला जाऊ, ज्या भागामध्ये टंचाई भीषण आहे अशा भागामध्ये दौरे करून तो अहवाल आम्ही प्रदेशकडे आणि शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि शासनाच्या निदर्शनास ज्या काही मदतीच्या टंचाईच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या करण्यासंदर्भात सुद्धा आम्ही सरकारला भाग पाडू. राज्यामध्ये दुष्काळजन्य स्थिती असताना कृषी मंत्री बाहेर आहेत, त्याचबरोबर कृषी आयुक्तांची जी आहे ती तडकाफडकी बदली करण्यात आली आहे आणि दुधाचे दर जे आहे ते 2 रुपये कुठे घटलेले आहेत. काय नाही, हे राज्याला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री बाहेर पळाले. कृषी मंत्री बाहेर असताना आयुक्तांची बदली होते, सचिव हा पूर्ण वेळ नसतो. आणि आता खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला आहे, पावसाळा जवळ आलेला आहे. अशा वेळेस आपण शेतीसाठी विभागीय स्तरावर बैठका नेहमी होत असतात, ते कृषी मंत्री घेत असतात, मुख्यमंत्री जाऊन घेत असतात, परंतु त्या बैठकांचा पत्ता नाही. खताचा तुटवडा आहे, बियाणाचे दर 38% वाढलेत. बियाण्यासाठी या टेम्परेचरमध्ये लोक लाईनीत उभे आहेत. आणि एकूणच आढावा घेऊन सर्व परिस्थितीवर उपाययोजना करायची आवश्यकता असताना हे सगळे गायब आहेत. याचाच अर्थ शेतकऱ्यांची यांना चिंता नाही आहे, कारण यांना शेतकऱ्याप्रती काही देणं घेणं नाही आहे. हीच त्यांची अनास्था या ठिकाणी दिसते आहे. तुम्ही मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाऊन आले, तशीच परिस्थिती विदर्भातली आहे का? समभाव काय सांगा? नाही, त्यापेक्षा थोडी कमी आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळाच्या झळा पोहोचल्या आहेत. फार तिकडे पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्यापर्यंत प्रचंड असा तिकडे भीषण असा दुष्काळ आहे. त्या तुलनेमध्ये पाहिलं तर इकडे कमी आहे, परंतु काही भागामध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. झाडं सुकले आहेत, फळबागा सुकलेल्या आहेत पाण्याच्या अभावी, आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. वादळामुळे अनेक घरं जमीनदोस्त झाले आहेत, छप्पर उडालेत, घरं पडलीत. त्यानंतर गारपिटीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या कुठलीही मदत शेतकऱ्याला विदर्भामध्ये मिळाली नाही, 1 रुपया मिळाला नाही. मागच्या वर्षी नाही दिलं गेलं, मागच्या वर्षी घरांची पडझड झाली, तर याही वर्षी मिळालं नाही. आणि विशेष म्हणजे हा कळस असा आहे की ज्या विहिरी 4 लाख रुपये बांधकामासाठी दिल्यात, त्या विहिरीचा अकाउंट शेतकऱ्याचा वेगळा असताना त्या विहिरीचे पैसे कर्जामध्ये ट्रान्सफर करून घेण्याचं काम, रूपांतरित करण्याचं काम
या सरकारने केलेला आहे. म्हणजे विहीर जी आहे ती आता अधुरी राहील, तेही बांधकाम पूर्ण होणार नाही. हा नतभ्रष्टपणा या सरकारचा दिसतोय. म्हणजे शेतकरी मेला काय गेला काय यांना काही देणं घेणं नाही, अशी एकूण स्थिती राज्यातील राज्यकर्त्यांची आहे. त्यांची भाऊ- Thank you. पुणे हिट अँड रन प्रकरणी ट्विट आलेल्या आईला अटक करताना नाही, आईनी जो त्यावेळेस ब्लड सॅम्पल दिल्याची माहिती आलेली आहे समोर त्या प्रकरणामध्ये, आणि ते ब्लड जे घेतलं होतं सॅम्पल ते त्या मुलाचं नव्हतं तर आईचं होतं, म्हणून त्यांच्यावरती कारवाई केल्या गेल्याची माहिती आहे. मी त्या संदर्भात ट्विट केलेलं होतं, आणि आज जर कारवाई झाली असेल तर पोलीस पुढची कारवाई करतील.